नमस्कार. मी आज तुम्हाला एक सेफ्टी ऑफिसर कसा असावा किंवा साईड वरती गेल्यानंतर त्याची कामं म्हणजे त्याचा जॉब रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, कशी असावी याबद्दल थोडक्यात माहिती सांगतोय. जो सेफ्टी ऑफिसर असतो तो कॉम्पिटंट पर्सन असला पाहिजे, म्हणजेच ट्रेनिंग, ॲबिलिटी, नॉलेज, एक्सपिरियन्स त्याला असलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही नवीन वर्कर येतील साईड वरती त्यांचं इंडक्शन झालं पाहिजे. इंडक्शन करत असताना त्यानं त्याचं आधार कार्ड म्हणजे तो 18 वर्षाच्या वरील असला पाहिजे. एमबीबीएस डॉक्टर कडून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्यानं घेतलं पाहिजे, म्हणजे त्या साईड वरती डॉक्टर असतो. त्याच्यानंतर त्याचं इंडक्शन केलं जातं. इंडक्शन मध्ये जो वर्कर नवीन असतो तो कोणतं काम करणार आहे, त्याच्यानंतर साईड बद्दल त्याला इत्यंभूत सर्व गोष्टींची माहिती सांगणे, ए टू झेड, हॉट वर्क, हाईट वर्क, इलेक्ट्रिकल वर्क, कंपाऊंड स्पेस वर्क, त्याच्यानंतर क्लायंटचं ऑफिस, आपलं ऑफिस, स्टोर रूम, पेडेस्ट्रियन वॉकवे, असेंब्ली पॉइंट, सर्व गोष्टींची इंडक्शन रूम मध्ये त्याला माहिती सांगणे व त्याचं इंडक्शन करणे. त्यानंतर नवीन वर्कर कामावरती जाईल. कामावर जाण्याच्या अगोदर त्याला टीबीटी देणे, म्हणजे काम चालू व्हायच्या अगोदर त्याला टीबीटी म्हणजेच काय, त्या जॉब स्पेसिफिक 2 ते 5 मिनिटं ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याला वर्क परमिट बद्दल समजावून सांगणे, कोणत्या प्रकारचं वर्क असतं, त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचं वर्क चालू असल्यावर त्याला कोणतं वर्क परमिट घ्यावं हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काही चेकलिस्ट असतात, ह्या चेकलिस्ट बद्दल त्याला माहिती असणं गरजेचं आहे. सेफ्टी ऑफिसरला प्रत्येक महिन्यामध्ये चेकलिस्ट सुद्धा भरली जाते.